आणि यानंतर आपण थेट कोल्हापुरात जाऊयात। कोल्हापूरमध्ये शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय। आज शिवराज्याभिषेक दिन आहे। राज्यामध्ये सर्वच ठिकाणी शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा केला जातो। आपण पाहतोय की शाहू पॅलेसमध्ये हा शिवराज्याभिषेक दिन साजरा केला जातोय। राज्याची प्रेरणा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचूया। शाहू महाराज छत्रपती सोहळ्याला सुद्धा आपल्याला या उपस्थित ठिकाणी पाहायला मिळतात। आदरणीय कोल्हापुरात खासदार डॉक्टर श्री शाहू छत्रपती महाराज, श्रीमंत सकल सौभाग्यवती याज्ञसेनी राजे छत्रपती महाराणी साहेब, श्री मालोजी राजे छत्रपती, सौ मधुरिमा राजे छत्रपती, चिरंजीव यशराज राजे छत्रपती, उपस्थित सर्व मान्यवर यांचे सहर्ष स्वागत। हिंदवी स्वराज्य स्थापन करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजघराण्याचे वंशज असणारे श्रीमंत श्री शाहू छत्रपती महाराज यांच्या समवेत आपण इतिहास साक्षी असणाऱ्या या भव्य दरबार हॉलमध्ये शिवराज्याभिषेकाच्या सुवर्ण क्षणात सहभागी झाले आहोत। हे क्षण आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यातील भाग्याचे क्षण आहेत। याकरिता महाराज, आम्ही सर्वजण आपले सदैव ऋणी आहोत। आता संदर्भामध्ये माहिती जाणून घेऊयात। माझे सहकारी अमरसिंह पाटील आपल्या सोबत आहे। अमरसिंह, सिद्धेश, नवीन राजवाड्यामध्ये शिवराज्याभिषेक सोहळ्याची सुरुवात झालेली आहे। या सोहळ्यासाठी जिल्हाधिकारी, त्याचबरोबर आयुक्त, आमदार, मंत्री महोदय आणि सरदार घराण्याचे सर्व उपस्थित आहेत। गेल्या 3 वर्षापासून कोल्हापुरातील नवीन राजवाड्यामध्ये शिवराज्याभिषेक मोठ्या प्रमाणात उत्साहात होतो। सकाळी ढोल ताशाच्या पथकामध्ये आताच छत्रपती शाहू महाराज यांचं आगमन झालं आणि थोड्याच वेळात हा कार्यक्रमाला सुरुवात होत आहे। गेल्या काही वर्षापासून ह्या कार्यक्रमाला इथे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत होता। पावसामुळे फक्त नवीन राजवाड्याच्या पॅलेसमध्ये आज कार्यक्रम घेतलेला आहे। मोठ्या महाराजा हॉलमध्ये कार्यक्रम चालू आहे। सध्या या ठिकाणी आपण पाहत असाल की गर्दीचा उच्चांक झालेला आहे। सिद्धेश, अमरसिंह, आपण बघत असू की संभाजीराजे छत्रपती हे दरवर्षी रायगडावरती जाऊन शिवराज्याभिषेक दिन करत असतात। मात्र यावेळी कोणकोणते मान्यवर या नवीन वास्तूमध्ये उपस्थित आहेत? नवीन वास्तूमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत। कलेक्टर असतील, आयुक्त असतील, SP असतील, त्याचबरोबर आमदार 10 आमदारांपैकी 5 आमदार उपस्थित आहेत। कोल्हापूर महापालिकेचे सर्व सदस्य, राजघराण्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते यांच्यामुळे हा राजवाड्यावरचा माहोल एकदम भरून निघाला आहे। कारण जितकी गर्दी आता होत आहे की त्यामुळे एकंदरीतच नवी वास्तू आहे। अनेकांनी गर्दी सुद्धा केलेली आहे। धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।